मारेगाव वार्ता। मध्यरात्री वाळू उत्खनन करणाऱ्या 2 पोकलेन मशीन जप्त। तालुक्यातील कोसारा येथे वर्धा नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे 2 पोकलेन मशीन जप्त केले। कोसारा येथे वर्धा नदी पात्रात रात्रीच्या भद्रावती तालुक्यातील वाळू माफिया स्थानिक व्यक्तींच्या सहकार्याने मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खनन करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर तहसीलदार उत्तम निलावाड हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले। यावेळी त्यांना कोसारा शिवारातील वर्धा नदी पात्रात पिवळ्या रंगाचे 2 पोकलेन मशीन अवैध वाळू उत्खनन करताना आढळून आले। त्यामुळे पथकाने दोन्ही पोकलेन मशीन जप्त केले। मशीन चालक यांना गौण खनिज परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना मिळून आला नाही। दोन्ही पोकलेन मशीन जप्त करून तहसील कार्यालयाच्या पटांगणात लावण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उत्तम निलावाड, तलाठी सनी कुळमेथे, तलाठी प्रवीण उपाध्ये, तलाठी चिकनकर, तलाठी सरनाईक, वाहन चालक विजय कन्नाकेसह 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। शासकीय नियमानुसार पोकलेनला दंड करणार। शासकीय नियमानुसार प्रत्येकी पोकलेनला 7,50,000 रुपये तब्बल 15 लाख रुपयाचा दंड करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उत्तम निलावाड यांनी दिली। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ। 8/12/2025 रोजी संबंधित तलाठी यांना सोविट तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर घाटाचा लिलाव चालू वर्षासाठी झालेला आहे हे माहीत होते आणि सदरच्या घाटातून रेती उत्खनन करतेवेळी मारेगाव तालुक्यातील कोसारा नदीपात्राच्या हद्दीत घाटधारक शिरकाव करत आहे असे तलाट्यांना कळाल्यामुळं त्यांनी मला सांगितलं आणि मी पथकासह पोलीस कर्मचारी घेऊन दिनांक 10/12/2025 रोजी रात्री अंदाजे 1 वाजताच्या दरम्यान घाटाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी 2 पोकल्यान त्या ठिकाणी मारेगाव तालुक्याच्या हद्दीत आढळून आल्या। सदरच्या पोकल्यान जप्त करून तहसील कार्यालय मारेगाव येथे आणून लावण्यात आलेले आहेत। जवळपास शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येकी पोकल्यानमागे 7,50,000 म्हणजे 2 पोकल्यांचे 15 लाख रुपये शासकीय दंड होतोय। सदरची दंडाची कार्यवाही आणि इतर कार्यवाही करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयामार्फत चालू आहे। माझी सर्व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आणि उत्खनन करणाऱ्या JCB मालकांना अशी विनंती आणि आव्हान आहे की आपण परवानगी घेतल्याशिवाय उत्खनन वाहतूक करू नये आणि जर अनधिकृत उत्खनन वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न आढळून आल्यास आणि वाहन आम्ही पकडल्याच्या नंतर सरळ सदरचे वाहन आमच्या ताब्यात द्यावे। पळून वगैरे जाण्याचा काही प्रयत्न करू नये। धन्यवाद।